नमस्कार मित्रांनो, ट्रेड हंटर मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर बँक निफ्टीमध्ये आज कशाप्रकारे मूव्ह आला आणि कोणत्या कारणामुळे मूव्ह आला हे आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर लक्षात घ्या, बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे, आज नॉर्मल गॅप ओपनिंग झालं. ओके, थोडक्यात ही फ्लॅट ओपनिंग पकडायची. बँक निफ्टीमध्ये आज काय झालं, फ्लॅट ओपनिंग झाली, बरोबर. त्यानंतर निफ्टीमध्ये काय झालं बघा, निफ्टीमध्ये आज काय झालं आहे, 2 मिनटं. निफ्टीमध्ये आज काय झालेलं आहे बघा, गॅप ओपनिंग झालं. ओके, गॅप ओपनिंग झालं आहे. आता विषय असा होतो की आज चार्ट रिपीटचा इश्यू झालेला आहे मार्केटमध्ये. ओके, आज चार्ट रिपीटचा इश्यू झालेला आहे बघा. काल पण मार्केट गॅप ओपनिंग झालं, रेड कॅन्डल बनवत डायरेक्ट फॉल दिला आहे मार्केटने. आज पण तसं सेम झालं. तर ह्याच्या मागे कारण असतं कुठलं ना कुठलं, लक्षात घ्या. ह्याच्या मागे कारण असतं, हे तुम्हाला सांगतो आता समजावून नीट बघा. आता निफ्टी बघा, आता निफ्टीने काय केलेलं बघा, ऑल टाईम हायला आहे निफ्टी, बरोबर. निफ्टीने एक रेजिस्टन्स पकडला आहे, बरोबर. हा रेजिस्टन्स आहे निफ्टीमध्ये, बरोबर का. आता ज्यांनी निफ्टीमध्ये काल इथून हा रेजिस्टन्स बघून सेलिंग केली की बाबा इथून मार्केट आता डाऊनफॉल येतं आहे, बरोबर का, खाली येते. एवढे जे सेलर बसले ते 1 2 हे 3 हे 4 हे 5 आणि हे 6 सेलर, बरोबर. हे पूर्ण सेलर बसलेले. आणखीन पण जास्त आहेत. इथं पण एक सेलर आलं, बरोबर. इथं पण सेलर आलं. काय बघून, हा रेजिस्टन्स बघून, बरोबर का. हा रेजिस्टन्स बघून काय आलेलं, खाली सेलर आले. ज्या दिवशी त्या सेलर्सला कळतं की मार्केट आज गॅप अप ओपन होतं आहे, ते पण आपल्या एंट्री लेवलच्या वरच्या साईडला, तर ते काय करतात, घाबरतात, बरोबर. घाबरून ते काय करतात, पोझिशन कट करायला चालू करतात. मग पोझिशन त्यांनी कट केली, त्याची ही रेड कॅन्डल बनली. मग मार्केटला वर लिक्विडिटी राहिली का, नाही राहिली. का, कारण हे सेलर ऑलरेडी निघून गेले हे सेलर, बरोबर का. मार्केटला लिक्विडिटी राहणार आहे का, वर नाही राहणार. त्यामुळं मार्केट वरच्या साईडला गेलं नाही आणि त्यामुळं बँक निफ्टीला वरच्या साईडला लिक्विडिटी असूनसुद्धा, बँक निफ्टीला बघा तुम्ही, ही जी सेलिंग आलेली आहे, ही जी लिक्विडिटी वरच्या साईडला आहे, मार्केटला हिता आहे लिक्विडिटी, तरी पण बँक निफ्टी त्यांना घेण्यासाठी, त्या लिक्विडिटीला घेण्यासाठी वर गेली नाही. कारण निफ्टीमध्ये ऑलरेडी लिक्विडिटी सेलरची खाल्ली होती. कारण कसं आहे, निफ्टी कोण आहे, बाप आहे, आणि बँक निफ्टी कोण आहे, मुलगा आहे. म्हणजे निफ्टीवर डिपेंड बँक निफ्टी, लक्षात घ्या. पण जेव्हा निफ्टीमध्ये काहीच विषय नाही झाला, इथं निफ्टीमध्ये काय झालं, सेलरची लिक्विडिटी ऑलरेडी मार्केटने गॅप अप देऊन काढून टाकले, त्यामुळे बँक निफ्टी काय वर गेली नाही. हा लक्षात घ्या. चार्ट रिपीट झालेला आहे, पण त्याच्या मागं रिझन होतं, ते रिझन तुम्हाला आता समजून सांगितलं. पण आता हा मूव कसा आला, लक्षात घ्या आता ह्या गोष्टी. ओके, मार्केटने काय केलं बघा, ओपनिंग दिले मार्केटने काय केलं, लक्षात घ्या. मार्केटने ओपनिंग दिले एक रेड कॅन्डल फॉर्म केली आणि डायरेक्ट काय केलं, क्लोजिंग प्राईसचा ब्रेकआउट दिला. आणि बघा आता मार्केट काय करतं, काय केलं मार्केटने, सपोर्ट झोनच्या वरती ट्रेड करायला चालू केलं. हा बघा, हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, ह्याच्यावरती मार्केटने काय केलं, ट्रेड करायला चालू केलं. बघा आता ह्याच्या आधी काय झालेलं मार्केटमध्ये, इथं सपोर्ट घेऊन, बरोबर, इथं सपोर्ट घेऊन मार्केटने अपसाईडला चांगली रॅली केलेली आहे, बरोबर का, केली की बघा अपसाईडला रॅली. मग सेंटिमेंट काय असतात लोकांचे की बाबा इथं आता सपोर्ट घेते मार्केट, तर अपसाईडला रॅली करते, आणि इथं पण आता सपोर्ट घेते मार्केट, तर काय करणार आहे, अपसाईडला रॅली करणार आहे. पण असं काय होत नाही मार्केटमध्ये, बरोबर. आता विषय काय झाला की जे इथं हा मूव बघून जे बसले बाहेर येतं, त्यांची लिक्विडिटी मार्केटला खाली सापडली, बरोबर. मग मार्केट जेव्हा डाऊनफॉल करायला चालू होतं, तेव्हा मार्केट पूर्ण प्रेशर लावतं वर जाण्यासाठी, पूर्ण प्रेशर लावतं, पण मार्केट जाऊ शकत नाही. लक्षात घ्या ह्या गोष्टी. म्हणजे पूर्ण प्रेशर कोण लावतं, रिटेलर लोक लावतात, जे बिगिनर आहेत, जे न्यू आहेत मार्केटमध्ये, ते लावतात पूर्ण प्रेशर, की बाबा आता पडले, बाबा इथून आता किती पडेल, बरोबर. मार्केटपर्यंत पडले, आता वो किती पडेल, तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. ट्रेंडला फॉलो करायचं. आधीचे व्हिडिओ बघा तुम्ही, यूट्यूब चॅनलवरच आहेत आपल्या. ट्रेंडला फॉलो करायचं. तुम्ही ट्रेंडच्या विरुद्ध कधीच जाऊ नका, बरोबर का. बाबा हा इथूनच वर जाईल, बाबा इथं सी घेतो, इथूनच वर जाईल, बाबा आता ग्रीन कॅन्डल बनली, सी घेतो, नाही. बघा, सी घेतला, तुमची लिक्विडिटी खाल्ली, सी घेतला, लिक्विडिटी खाल्ली, सी घेतला, लिक्विडिटी खाल्ली, बरोबर. आणि ट्रेंडच्या विरुद्ध कधी, डाऊन ट्रेंड चालू आहे तर त्याच्या विरुद्ध कधी जायचं नाही मार्केटमध्ये, ही लक्षात घ्या, बरोबर का. मार्केटने काय केलं, लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट खाली, त्यानंतर कुठं ना कुठं डे लोचा सपोर्ट केला लागला मार्केट, पुन्हा त्यांची लिक्विडिटी मार्केटला खाली सापडली आणि मार्केट मग त्यांची लिक्विडिटी घेण्यासाठी खाली आलं आहे, बरोबर. आलं लक्षात. आजचा मूव कशामुळं आला, चार्ट रिपीट कशामुळे झाला, ह्या गोष्टी तुम्हाला मी समजून सांगितलेल्या आहेत. ओके, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ओके, आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला रेग्युलर मिळून जातील. ओके, आणि दुसरी गोष्ट, नवीन टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आय बटनमध्ये पण देतो. ह्या साईडला लक्षात घ्या, आय बटनमध्ये आताच येऊन जाईल लिंक. आय बटनमध्ये पण लिंक देतो आहे, तिथून पण तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम ग्रुप, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक देतो आहे, तिथून पण तुम्ही जॉईन करू शकता. ओके, भेटू मग आता उद्या आपण मार्केटमध्ये. ओके, थँक्यू.